So welcome and congratulations for the choosing your future as an engineer. आणि इंजिनिअरिंगची निवड केल्याबद्दल मी तुमचं सर्वात प्रथमतः अभिनंदन करतो. So what is engineering and what civil engineer can do and what is the work of civil engineering, that we are going to see in this particular video. So I am Mr. S.S. Sogule, Assistant Professor, Civil Engineering Department. Let's begin. So what is engineering? So ingenious means the clever person in Latin. Basically, all the words which are evolved in the English, those are from the Latin, because the Latin is the ancient language which is there in the part of the Roman region. जसं की आपल्याला माहिती आहे, मोस्ट ऑफ द डायनेस्टीज किंवा युरोपमध्ये जी डेव्हलपमेंट झाली, त्याचं सुरुवात हे रोमन साम्राज्यातून झालं आणि तिथूनच हे सगळे छोटे छोटे वर्ड्स जे आहेत ते पुढं बोलीभाषेत रूपांतरण होत, आपण म्हणतो तसं बोलीभाषेत रूपांतरण होत त्याचं वेगवेगळ्या इंग्लिश वर्ड्स मध्ये दे हॅव बीन कन्वर्टेड. सो बेसिकली इंजिनियस मीन्स क्लेवर पर्सन, हुशार माणूस. So engineer cleverly uses the available natural resources for the benefit of mankind, provides the comfort to mankind and makes the life comfortable. इंजिनियर काय करतो, जे निसर्गात अवेलेबल असलेले जे रिसोर्सेस असतात किंवा ज्या वस्तू असतात त्याचा उपयोग माणसाच्या आयुष्य सुखकारक आणि कम्फर्टेबल बनवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतो. हे बेसिकली इंजिनियरचं काम असतं. म्हणजे कोणतीही डिग्री घेतली किंवा हे कागदावर आलं म्हणजे तोच इंजिनियर असा अर्थ नाहीये. जनरली इन डे बाय डे यूज और इन डे बाय डे शेड्यूल आपण बऱ्याच वेळेला काही अशा गोष्टी करतो. सो त्यात सुद्धा तो इंजिनिअरिंगचा समावेश असतो. सो इंजिनिअरिंग म्हणजे काय? सो द ऍप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अँड मॅथमॅटिकल नॉलेज अँड रॅशनल थिंकिंग टू इम्प्रूव्ह द लिव्हिंग स्टँडर्ड. म्हणजे आजपर्यंत जे आपण काही शिकलो, म्हणजे पहिलीपासून ते आता 12वी पर्यंत आपण भरपूर सायन्सेस आणि भाषा शिकलेलो आहोत. तर आणि त्याबरोबर गणितही शिकलेलो आहे, मॅथमॅटिक्स. सो ह्या सगळ्या सायंटिफिक अँड मॅथमॅटिकल नॉलेजचा उपयोग आपल्या रेग्युलर आयुष्यात करणे, इट इज कॉल्ड एज अ इंजिनिअरिंग अँड टू इम्प्रूव्ह इंजिनिअरिंग स्टँडर्ड्स. तुम्ही आजूबाजूला भरपूर गोष्टी बघत असाल की ज्याच्यामुळं आपलं लाईफ सुखकारक झालेलं आहे. देर हॅव बीन ह्यूज इम्प्रूव्हमेंट इन अवर लाईव्स, like we have discovered the uh, carts, bullock carts, then modification is there with the bullock carts, then uh, the carts with the horses म्हणजे टांगा, and after that we have invented the engines, first of all steam engines, then petrol and diesel engines, and even simultaneously we have developed the electric vehicles also. तर हे सगळं तुम्ही इम्प्रूव्हमेंट बघत असाल की हे दिस इज बेसिकली अंडर द इम्प्रूव्हमेंट. इव्हन माणसाच्या बेसिक गरजा काय असतात, अन्न वस्त्र आणि निवारा. तर तुम्ही या तिन्ही फील्ड मध्ये पाहिलं तर देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ इंजिनियर. इंजिनियर तिथं प्रत्येक ठिकाणी इन्व्हॉल्ड आहे. कारण अन्न म्हटलं तर जे शेतात आपण पिकवत असतो त्याला पाणी पुरवठा करणे किंवा पाण्याचा सप्लाय करणे, ह्या सगळ्यामध्ये इंजिनियरचा महत्वाचा रोल असतो. बेसिकली मी म्हणेन की सिव्हिल इंजिनियरचा ह्या सगळ्यात जास्त महत्वाचा रोल असतो. सेकंड थिंग इज वस्त्र. तर देर इज अ डेडिकेटेड ब्रांच लाईक टेक्सटाईल, दॅट कम्स अंडर ऑल्सो इंजिनिअरिंग, की त्या मशीनरी दुरुस्त करणे, हे करणे, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्सटाईल ह्या तीन ब्रांचेस ते बरंचसं काम करतात. आणि थर्ड थिंग इज द निवारा. तर ही जी निवारा आहे तर ते त्याचं इव्हॉल्वमेंट जर पाहिलं, सुरुवातीला माणूस गुहेत राहायला चालू केला, त्याच्यानंतर त्यानं स्वतःसाठी निवारा बांधायला चालू केला. पहिल्यांदा लाकडाचे निवारे असतील, नंतर जसं जसं इव्हॉल्व्ह होत गेलं तसं त्यामध्ये दगडांचा वापर करण्यात आला. त्याच्यानंतर विटा, भाजक्या विटा तयार करण्यात आल्या आणि त्याचा वापर करण्यात आला. आणि त्याच्यानंतर कॉन्क्रीटचा शोध लागला, स्टीलचा शोध लागल्यानंतर ते कसं आपल्या ह्याला यूज करून घ्यायचं फॉर निवारा और द शेल्टर. तर ह्या गोष्टी त्यात हळूहळू पुढं पुढं येत गेल्या. देन the engineer is the person who designs, builds, maintains engines, machine and structures.
या सगळ्या डेफिनेशन्स थोड्या लक्षात ठेवा. द पर्सन हू डिझाईन्स, बिल्ड्स ऑर मेंटेन्स इंजिन्स, मशीन्स अँड स्ट्रक्चर्स. तर बेसिकली इंजिनियरचं काम काय असतं? तो डिझाईन करतो, बांधतो आणि त्या बांधलेल्याचा रखरखाव म्हणजे मेंटेनन्स करतो. त्यामध्ये इंजिन्स असतील, मशीन्स असतील आणि स्ट्रक्चर्स. स्ट्रक्चर्स म्हणजे आजूबाजूला ज्या इमारती दिसतात त्या. इंजिन्स म्हणजे यू ऑल अवेअर ऑफ इंजिन्स. इंजिन्स मध्ये फक्त गाड्याच असतात असे इंजिन्स नसतात. बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे इंजिन्स वापरले जातात. जसे की पाणी काढण्यासाठी सुद्धा इंजिनचा वापर होतो. आणि मशीन्स मध्ये यू माइट हॅव सीन द मूवी 3 इडियट्स. त्यामध्ये मशीनचे डेफिनेशन सांगितले की तुमच्या आजूबाजूला सगळं जे काही आहे ऑल इज मशीन्स, इवन फ्रॉम द झिप टुवर्ड्स टू द कम्प्युटर्स. हे सगळे मशीन्स या कॅटेगरीमध्ये येतात. आणि हे सगळं डिझाईन करणे, तयार करणे आणि त्याला मेंटेन करणे हे जे काम करतो तो इंजिनियर असतो. ही इंजिनिअरिंगची और इंजिनियरची डेफिनेशन आहे. नाव सिव्हिल. तर तुम्ही गुगलवर सर्च केलं सिव्हिल त्याचं मीनिंग, तर तुम्हाला खाली गोष्टी मिळतात. इथे तुम्ही बघू शकता. इट इज रिलेटेड or to ordinary citizens and their concerns. म्हणजे जे काही ऑर्डिनरी सिटीजन्स असतात आणि त्यांचा कन्सर्न असतो त्याच्याशी रिलेटेड असतं, दॅट इज कॉल्ड एज अ सिव्हिल. आणि दुसरी डेफिनेशन बघाल तर कर्टिशियस अँड पोलाइट्स. सौजन्यपूर्ण आणि शांत. पोलाइट म्हणजे जो सौजन्यानं बोलतो किंवा अशाबद्दल पोलाइट असं म्हणता येईल. सो दीज आर द बेसिकली डेफिनेशन्स ऑफ सिव्हिल. आणि हा वर्ड आला, याचा उगम पुन्हा लॅटिन मधूनच आहे, दॅट इज सिविस. यू माइट हॅव हर्ड द किंवा शिकला असाल सिविक्स, दॅट इज नागरिक शास्त्र. तर नागरिक दॅट इज सिटिझन, दॅट इज सिविस. हा लॅटिन मधून आला, पुढं सिव्हिलिस म्हणून त्याचं हे झालं. आणि त्याच्यानंतर जुन्या मिडल इंग्लिश पासून, ओल्ड फ्रेंच पासून हा सिटीजन हा वर्ड पुढे आला. इथं मध्ये ओल्ड फ्रेंचचं पण हे घेतले, कारण युरोपातील एक भाषा आहे ओल्ड फ्रेंच सुद्धा. म्हणजे बेसिकली 4 मोठ्या भाषा आहेत. त्यामध्ये इंग्लिश, लॅटिन, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिश या भाषांचा थोडाफार इथं उपयोग होतो. आणि ह्या सगळ्या भाषांचा उद्गात आहे थोडंफार लॅटिन मध्ये दिसतं. तर ह्या ओल्ड फ्रेंच मधून हा सिव्हिल चा उगम झालेला आहे. मग सिव्हिल इंजिनियर काय असतो? सो फर्स्ट, relating to ordinary citizen and their concern, as we have seen earlier, and who is courteous and polite. जो डे टू डे जे नागरिक असतात त्यांच्याशी रिलेटेड कामं करतो आणि जो कर्टेशियस आणि पोलाइट सौजन्यपूर्ण आहे. अधिक, अ पर्सन हू डिझाईन्स, बिल्ड्स ऑर मेंटेन्स इंजिन्स, मशीन्स ऑर स्ट्रक्चर. बेसिकली आपल्या फील्ड मध्ये थोडस स्ट्रक्चरवर जास्त फोकस आहे. And who is the clever. So the civil engineer is a clever person who design, builds or maintains structures relating to ordinary citizens and their concern with courteous and polite manner. That is civil engineer. म्हणजे असा हुशार माणूस जो डिझाईन करतो, म्हणजे आराखडा तयार करतो, देन बिल्ड्स तयार करतो आणि त्याचा मेंटेनन्स करतो, स्ट्रक्चर्स जे साधारण नागरिकाशी निगडीत असतात. आता ते कसे निगडीत असतात, काय निगडीत असतात ते आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओज मध्ये पाहू. अँड देअर कन्सर्न्स विथ कर्टिशियस अँड पोलाइट मॅनर. म्हणजे ते स्ट्रक्चर आणि त्याचे ऑर्डिनरी सिटीजनना प्रोव्हाइड केलेल्या सर्व्हिसेस हे व्यवस्थित मॅनर मध्ये डिझाईन आणि मेंटेन करणे. इट इज कॉल्ड एज अ, हा जो करतो त्याला सिव्हिल इंजिनियर असं म्हणतात. Now, civil engineering. What is civil engineering? Civil engineering is the art of directing the great sources of power in nature for the use and convenience of the man. जसं की आपण आधी बघितलं, सिव्हिल इंजिनियर काय करतो?
तो नागरिकाशी निगडीत असलेल्या सगळ्या गोष्टी, त्याचं आयुष्य कम्फर्टेबल बनवण्यासाठी ज्या लागणारे जे रिसोर्सेस आहेत त्या सगळ्या गोष्टींना युटिलाइज करून त्याचं आयुष्य सुखकारक बनवता इन पोलाइट मॅनर. नाव द सिव्हिल इंजिनिअरिंग, इट इज अ आर्ट ऑफ डायरेक्टिंग द ग्रेट सोर्सेस ऑफ पॉवर. द ग्रेट सोर्स ऑफ पॉवर कोणते? पाणी आहे. त्याच्यानंतर जसं की तुम्ही पाहू शकता वीज आहे. वीज तयार करणे हा एक पार्ट आहे. त्याच्यानंतर रस्ते असतील किंवा जे डोंगर असेल ते पोखरून त्यातून हे करणे, हे सगळे सोर्सेस आहेत. मायनिंग असेल की ज्याच्यामध्ये खनिज वगैरे उपलब्ध आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ऑल दीज रिसोर्सेस वी हॅव टू एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द नेचर and that comes under the civil engineering, and it is the use and convenience of the man. हे सगळं माणसाच्या कन्व्हिनियन्स साठी आपण कोणत्याही गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता तयार करतो, रेल्वे तयार करतो किंवा धरणं बांधतो पाणी अडवण्यासाठी आणि त्याला इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. देन वी कॅन यूज इट फॉर द इरिगेशन. सो ऑल दिस थिंग्स कॅन आर डन बाय द सिव्हिल इंजिनियर. फक्त घरं बांधणे हे सिव्हिल इंजिनिअरचं काम आहे असं नाही, पण ह्याच्याबद्दल बरोबर या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. वी आर going to see all these things in detail later on. So basically, civil engineering is the art of directing the great sources of power in nature for the use of convenience of man. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग जी ब्रांच आहे ती निसर्गाशी आणि माणसाशी जास्त कनेक्टेड आणि निगडीत आहे. So the main scope of civil engineering or the task of civil engineering is planning, design, estimating, supervising construction, managing construction, execution and maintenance of structure like building, roads, bridge, dams, etc. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा स्कोप कुठे येतो? ऍक्च्युली इट इज अ ह्यूज और वाईड स्कोप. तर त्याचा स्कोप आहे किंवा त्याचं काम असं आहे की प्लॅनिंग करणे, डिझाईन करणे, इस्टिमेट करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा अंदाज लावणे. देन सुपरवायझिंग द कन्स्ट्रक्शन, ज्या वेळेला कन्स्ट्रक्शन चालू असतं त्याला सुपरवाइज करणे, त्याचं मॅनेज करणे की त्याला काय रिसोर्सेस लागतात, काय कमी पडतं जास्त पडतं. देन एक्झिक्युशन हे सगळं करवून घेणे अँड मेंटेनन्स ऑफ द स्ट्रक्चर्स, की हे स्ट्रक्चर नंतर झाल्यावर मेंटेन करणे. जसे बिल्डिंग असतील, रोड्स असतील, ब्रिजेस असतील, डॅम्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी काय करणे, मेंटेन करणे. सो इट इज द वर्क ऑफ द सिव्हिल इंजिनियर. हे जे काही आपण पाहिलं सिव्हिल इंजिनिअरिंगची जी सिव्हिल इंजिनिअरची पर्टिक्युलर कामं आहेत और द वर्क्स ऑफ टास्क ऑफ सिव्हिल इंजिनियर. सो टू कम्प्लीट दोज टास्क व्हॉट नॉलेज वी हॅव किंवा आपल्याला काय नॉलेज असावं असं एक्सपेक्टेड आहे. सो we have already learned physics, chemistry and mathematics, and even sometimes the some part of biology that we have already learned, like something like regarding with the pollutions and all those things. So ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं हे काम करण्यासाठी गरजेचे असतात. जे काही आपण शिकलो आतापर्यंत ते अप्लाय करणे, जसं की आपण मागं पाहिलं इंजिनिअरिंगच्या डेफिनेशन मध्ये, तर ते अप्लाय करणे हे त्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंडर येतं. तर तुमचा जास्ती वेळ न घेता मी इथेच थांबतोय. तर आजच्या ह्या व्हिडिओचे रेफरन्सेस slideshare.com आणि विरासकर बुक ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग that is by Dhanpat Rai Publications. So thank you for the patiently listening.